अंजनगाव सुर्जी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाने 2022 पासून 1640 चौरस फूट आणि 20 फूट खोल खड्डा खोदून ठेवला असून खड्डा पाण्याने पूर्ण भरल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून वारंवार नगर परिषदेला निवेदन देऊनही पालिका कोणतीच दखल घेत नसल्याने जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। नवीन बसस्थानक परिसरात व्यावसायिक बांधकामासाठी 1640 चौरस फूट क्षेत्रफळ आणि 20 फूट खोल असलेला भला मोठा खड्डा गेल्या 2 वर्षापासून खोदून पडला आहे। व्यावसायिक बांधकाम काही कारणास्तव बंद पडल्याने या खड्ड्याच्या चारही बाजूने दुकाने आणि मारुती कराळे यांचे घर असून खड्ड्याच्या बाजूची माती हळूहळू खचत चालल्याने परिसरातील सर्व इमारतीचे आधार खचत। नमस्कार, मी मारुती रामकृष्ण कराळे, गट नंबर 135 आणि 135 मध्ये जो खड्डा खोदलेला आहे त्या खड्ड्यामध्ये तळ्याचे स्वरूप आलेले आहे आणि पूर्ण तो खड्डा 20 फूट खोल असून 16,140 चौरस फूट हा क्षेत्रफळामध्ये येतो आणि यामध्ये पूर्ण पाणी साचलेले आहे। त्यामुळे माझ्या घराचा दोन्ही बाजूने पाया खचलेला आहे। माझ्या घरामध्ये 2 ज्येष्ठ नागरिक असून माझी पत्नी, माझी लहान मुलगी, आमच्या परिवाराला पूर्णपणे धोका झालेला आहे। नगर परिषदेला मी निवेदन दिले असता नगर परिषदेने यावर अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही। परी नावाची एक मुलगी आहे 6 वर्षाची, तिचा पाय घसरला तर पडली की त्या आशिष भाऊले दिसली आहे तर आशिष भाऊनं वाचवलं तिने, नाही तर पुरी डोबऱ्यातच चालली होती। किती वर्षाची आहे? 6 वर्षाची आहे ते 7वं वर्ष लागलं तिला। अंदर बसा, तुम्ही घरात बसून आपण पहिले तर पावसाचे पाणी आणि सांडपाणी जाण्यास कुठलाच मार्ग नसल्याने या भल्या मोठ्या खड्ड्यात 20 फूट पाणी साचले आहे। या खड्ड्यात एक जेसीबी आणि 2 ट्रॅक्टर आणि एक टँकर पूर्णतः पाण्यात बुडलेले दिसतात आहे। परिसरातील नागरिक, व्यावसायिक यांनी वारंवार नगर परिषदेला या संदर्भात निवेदन दिली, परंतु गेंड्याच्या कातळीच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत जाग येत नसल्याने अंजनगाव नगरपालिका नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे। पावसाळ्याचे पाणी खड्ड्यात भरल्याने 20 फूट खोल असलेल्या या खड्ड्यात काल दिनांक 24 ला 6 वर्षीय लहान मुलीचा जीव जाता जाता प्रसंगावधानाने वाचला। 2 वर्षापासून बांधकाम व्यावसायिकाने खोदून ठेवल्याने तो खड्डा पूर्णपणे भरल्याने शेजारी असलेले कराळे सरांचे घर केव्हाही पडू शकते। काल त्यांच्या लहान मुलीचा पाय घसरला होता, परंतु प्रसंगावधानाने तिचा जीव वाचला। नगर परिषदेला कराळे सरांनी वारंवार निवेदन दिली, परंतु नगर परिषदेकडून कोणतीही दखल अजूनपर्यंत घेण्यात आली नाही। त्यामुळे पालिका जीव जाण्याची आणि घर पडण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न निर्माण होतो। या खड्ड्यामधील पाणी त्वरित बाहेर काढून खड्डा बुजवून एका कुटुंबाचा जीव वाचवणे हा महत्त्वाचा विषय आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी अंजनगाव सुर्जी मधून सचिन पाटील यांची रिपोर्ट।